ठरवलं होतं की आमच्या कुलभूचं वैभव एवढा आहे, फडक्या जागे तिथं मिलिटरी रक्षणाला कुठल्या एखाद्याला टाटा बिर्ला त्या पडके घालला असेल. फडक्या जागेला मिलिटरी किती वर्षे, 500 वर्षे. हे रामाचं वैभव आहे. आणि आपलं रक्त काहीतरी दूषित असेल, वाईट असेल, त्याच्यात काहीतरी खाण्यापिण्याची बाधा झालेली असेल म्हणून आपलं रक्त प्रभूला नाही आवडलं. पण आमच्या कार सेवकाचं रक्त ज्यांना आवडलं त्यांना आपण मुजरा केलेला. घरादाराचा विचार कधी केला. ज्यावेळेस सगळे आपले मंत्री संत निघाले, रामचंद्रदासजी महाराजांच्या दिगंबर आखाड्यापासून सगळे संत कुठंतरी इकडे तिकडे लपलेले यायची चोरी होती. रस्ते बंद, हॉटेल बंद, वाहतूक बंद, सगळं बंद. आणि रस्त्याने कोणी जाऊ नये म्हणून तारे टाकले ते सीमेवर. त्याच्यात करण आजूबाजूला जाऊन पाटाचं पाणी. आणि आपले कार सेवक कसे कुठल्या रस्त्याने कसे येत होते. आणि ज्या ज्या वेळेस जिथं जिथं असतील तिथं सगळे अयोध्या नगरीचे सगळे लोक आजूबाजूच्या परिसरातले कार सेवक कुठे असं माहिती पडले की तिथं रात्री अपरात्री जेवण घेऊन जायचं. एकाही कार सेवकाला उपाशी ठेवले. आणि कार सेवकाने विचार केला नाही की आपल्याला घरी जायचं आहे, मुला बाळाची कसं येताना ते सगळं बांधून आला तर पट्टा बस. मरेंगे या करेंगे, राम साला हम आएंगे, मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. ते आज आपण पाहून आलो. ते आपलं माहिती. पण हे सगळे मायबाप होते गावाचे परिसरातले. जेवढं नेलं तेवढं रात्री पुन्हा आणून टाकायचे म्हणतात. एकही खास भक्त राम भक्त उपस्थित आले. ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेस वर सगळे मशीन गन लागले सगळं. आणि नुसतं गोळ्याचं पावसाळाच चालू होता. समोर ते मरून आले, रक्त वाहून आलं, मागचे पडत नव्हते, उलट तिकडे पडत होते. गोळ्याने माणसं मरून आले. पण कोणी अगं आई अगं बाबाने म्हणत हे राम हे राम. मागचे मेले की पुढची येत होते. त्याचे हात फुले, बंदुकीच्या गोळ्या संपून गेल्या. पण राम भक्ताची श्रद्धा त्यांना मोडता आली नाही, तोडता